नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे. माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर काय झालं, आता आपण आपलं देयक चालू होतं की फेब्रुवारीचं वेतन देयक आपलं अजून तयार या ठिकाणी नाही आहे. हे तयार करण्याच्या प्रक्रियेत बरेचसे काही बदल असे घडत आहेत की हे बदल करत असताना जो संगणक चालवतो, जो देयक तयार करतो, त्या व्यक्तीला मात्र अतिशय त्या ठिकाणी त्याची धावपळ अशी होत आहे. आपण बघितलं असेल की आपण अगदी 24-25 तारखेलाच एचआरएच्या 1% फरकाचं त्या ठिकाणी त्यात समावेश त्या ठिकाणी केलेला आहे की जो फरक होता आपला जुलै 2024 ते जानेवारी 25 पर्यंतचा. हा फरक त्या ठिकाणी आपण ऍड त्या ठिकाणी केला आणि काय होतंय की आणखी एक शासनाचं नवीन अपडेट आलं आहे की ज्याच्यामुळे पुन्हा या वेतनामध्ये बदल असा होणार आहे. मित्रांनो, हे जे बदल या ठिकाणी या फेब्रुवारीच्या देयकात होत आहे, तर या बदलामुळे जो आयकर आहे त्यात सुद्धा बदल आपला होत आहे. म्हणजे वारंवार मला वाटते दोनदा तर आपण कॅल्क्युलेशन आयकराचे या ठिकाणी बदललेले आहेत आणि तिसऱ्यांदा सुद्धा आपल्याला हे कॅल्क्युलेशन आता बदलायला लागणार आहे. मित्रांनो, काय आहे ही अपडेट की ज्याने आयकर सुद्धा आपला बदलणार ती आपण या ठिकाणी आता या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, आपण चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा, व्हिडिओला लाईक सुद्धा करा. तर मित्रांनो, ही अपडेट आहे, हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय की जो आज या ठिकाणी 25 फेब्रुवारी 2026 ला आलेला आहे. आणि या जियानुसार राज्य शासकीय कर्मचारी, इतर पात्र कर्मचारी म्हणजे ज्यामध्ये निमशासकीय कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश होतो, सोबतच काय पेन्शनरचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. आणि या सर्व लोकांसाठी शासनानं फेब्रुवारीचा जो महागाई भत्ता दर आहे हा 55 वरून 58 या ठिकाणी केलेला आहे. आणि हा महागाई भत्ता या फेब्रुवारीच्या बिलात लागून या ठिकाणी येणार आहे. या संदर्भाने या GR-चं 3 टप्प्यामध्ये विश्लेषण आपण पाहूयात. तर बघा, यातली जर प्रमुख बाब आपण पहिली पाहिली मित्रांनो, तर जो फेब्रुवारीचा आपला पगार असणार आहे हा 3% वाढीव, म्हणजेच जो 55% डी लागायचा तो आता 3% ऑलरेडी तुम्ही जर शालार्थ प्रणालीत वेतन घेत असाल तर त्या प्रणालीमध्ये, किंवा सेवार्थमध्ये घेत असाल तर सेवार्थ प्रणालीमध्ये, आणि पेन्शनरला त्यांच्या प्रणालीमध्ये आपोआप लागू येणार आहे. म्हणजे नॅचरल लाभ हा फेब्रुवारीच्या बिलापासून 58% महागाई भत्त्याचा आपल्याला मिळणार आहे. प्रश्न असा राहतो की हा भत्ता तर काय जुलै 2000 त्या ठिकाणी 25 पासून ही वाढ शासनाने डिक्लेअर केली, तर मग याच्या आयरियर्सचं काय, तर त्याच्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया. तर बघा, ही जी थकबाकी असणार आहे ही आपल्याला 2 टप्प्यामध्ये या GR नुसार मिळणार आहे. पहिला टप्पा असणार आहे तो जुलै 25 ते ऑक्टोबर 2025 आणि दुसरा टप्पा असणार आहे नोव्हेंबर ते जानेवारी 26. तर मग आता याची कार्यपद्धती कशी असणार आहे, तर बघा, जुलै ते ऑक्टोबर 25 चा जो थकीत महागाई भत्ता आहे 3%चा जो फरक निघणार आहे आपला, तो मार्च 26च्या देयकात आपल्याला मिळणार आहे. म्हणजे पुढील महिन्याचं जे वेतन असणार आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला या जुलै ते ऑक्टोबर 2025 चे एरियस आपल्याला ऍड करायला लागतील आणि नंतर आपला मार्च 26चा पगार आपल्याला मिळेल. आणि दुसरा टप्पा जो असणार आहे मित्रांनो, नोव्हेंबर ते जानेवारी 2026 चा, तर याबाबत मात्र अनिश्चितता आहे. म्हणजे कशी, या GR मध्ये शासनानं म्हटलेलं आहे की हा एरियस काढत असताना याचा स्वतंत्र आदेश आम्ही पुढे निर्गमित करू. म्हणजेच काय, तर फेब्रुवारी पासून आपल्याला रोख स्वरूपात मिळणार, पुढील महिन्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर पर्यंतचे आरएस मिळणार आणि नोव्हेंबर ते जानेवारी 26 चे आरएस मात्र आपल्याला पुढील आदेशानंतर मिळणार आहेत. एकंदरीत ही सर्व प्रक्रिया सर्व आनंदाचीच आहे. या शासनाचे आभारच मानले पाहिजे मित्रांनो की यांनी आपल्याला ही वाढ या ठिकाणी दिलेला आहे. याचा फरक जरी आयकरावर होत असला तरी नियमित वेतन देयकात मात्र आपल्याला पगार वाढून या ठिकाणी मिळणार आहे. नक्कीच मग आता ही थकबाकी कशी काढायची आहे याची माहिती, तर सविस्तर माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला देईल. याच पद्धतीची माहिती आपण माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनल मार्फत देत असतो. नक्कीच पुन्हा एकदा सांगेल की चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. नमस्कार.